तुम्ही म्हणता बाबासाहेब महाराजचा, ज्योतिबा माळ्याचा, शिवाजी महाराज मराठ्याचा, नामदेव महाराज शिंप्याचा, सावतामाळी माळ्याचा, अरे नाही ना, अण्णा भाऊ मातंगाचा. आता डोक्यातून काळा याईनं मानवाचा उद्धार केला. कॅमेरामन फोटो काढत जा. चांगली चुंगली बाई आली तर येत म्हणजे नाही तर कंडिशन मध्ये असली की खपकन खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो तू, खिंच मेरी फोटो पिया. ओके ऍक्शन. आणि म्हातारी आली तरी येत जा बरं. तुम्ही फुकट सेवा दिली कॅमेरामन साहेब. काय नाव तुमचं? शेंडे. शेंडे चांगलं आहे. जरी शेंडे नाव आहे पण आम्हाला आदर्श द्यायचा आहे जगण्यातून. तुम्ही सहकार्य केलं, सर्वेनं सहकार्य केलं. नाही तर या आपलं रिपब्लिकन युथ फेडरेशनची काय ताकद आहे. गरीब लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. आता केशव पाटील कोणतं अमीर अवलेद आहे का? कॅमेरामन, कष्ट करणारा, मेहनतीनं झटणारा, फुले शाहू आंबेडकर विचारवादी, तुकडोजी महाराजाचाही अभ्यास करणारा. मला म्हणून आवडतात भीमाचे लेकर. अवघं वाचन करा, नाही तर काही काही लग खारल राहते, ते एकेरीच घेत राहते हमेशा. त्यानं माणसं जुळत नाहीत. आपले गुपचाप कोणाला ऐकू नका जोडले. हे म्हणून आपले माणसं समजा नगराध्यक्ष करायचं आहे यक्षिता, ते बरोबर लेवल लावते. आमदार करायचं आहे, तुम्ही भंडाऱ्यातली पोझिशन पहा. बाबासाहेब आंबेडकरांना पाळलं नाही येईल आणि पाळणारा आपलाच होता. म्हणून मी तुमच्या कार्यकर्त्याच्या पाया लागतो. एकजूट व्हा आता तरी 24 मध्ये, नाही तर आपले भाषण देणार म्हणतो आम्ही हात लावू देणार. याले हातच लावत नाही. हे घे कंत्राटी पद्धत. 11 महिने काय होय, खच्चीकरण सुरू आहे बाबा. गरीब हा गरीब राहिला पाहिजे. आई तो वाढला नाही पाहिजे. त्या विधवा बायाचा किती अपमान करतात. तिनं नवरा हातानं मारला का? म्हणून मी सांगतो, हा सर्व भेदाभेद काढला आणि म्हणून धम्मचक्र परिवर्तन दे या नागपूर नगरीची ज्योत लावली क्रांतीची, धनी मला विदर्भाना, दीक्षाभूमी ही नागपूरची. धनी मला विदर्भाना, दीक्षाभूमी ही नागपूरची. या नागपूर नगरीची ज्योत लावली क्रांतीची, धनी मला विदर्भाना, दीक्षाभूमी ही नागपूरची. माणसासारखे माणसं जगू देत नव्हतं कुणी. मुराढोरापेक्षा वागविले सर्वांनी. भेदाभेद मंगळ नात जोडलं धम्माचे. धनी मला विदर्भाना, दीक्षाभूमी ही आज तो कार्यक्रम आहे सर्व जाती धर्माला देऊ. म्हणून धर्माचे भेद काढा. माणसानं माणसाची माणसावर, माणसाची माणसानं माणसासारखं वागावं. माझ्या तुकडोजी बाबांना लिहिलं, देवा मला तुझी गरज नाही, मला तुझी गरज नाही, मला माणूस पाहिजे. माणूस द्या माझ्या, माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मला, माणूस द्या हो, माणूस द्या मला, माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मला, माणूस द्या. एका माणसानं 140 कोटीसाठी संविधान लिहिलं.
एक माणूस नाही तर महाराज नाही झाले का 1008 2016 मोठे मोठे महाराज त्याचं पाय धुवा आणि त्याचं तीर्थ प्या मग त्या महाराजचं अंग धुवा मग अंग धुयाचं पाणी तीर्थ वाटा अबेवा बेवा च्युतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रहे हो मग त्या महाराजचं तीर्थ वाटा आणि समजा तो महाराज लघवी केली अंग धुतात मग काय त्याचं मुतही तीर्थ प्या तुकडोजी महाराजाले जमलं नाही हे गाडगे बाबाले जमलं नाही हे त्याने लिहिलं साधू काही हॉटेलचा चहा पाणी अंगिता इज्ञान मने साधू मला मान साधू नावाने साधू होत नाही रे साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे म्हणून माझ्या भावांनो याच्या पुढे आम्हाला तुकारामाची तुकोबाची गाथा वाचा आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडून पुस्तकं घेऊन जा आम्हाला वाचावं लागेल 250 रुपयाची 8 आहे माझा धंदा कमिशन नाही घराघरात ग्राम गीता हे साहित्य गेलं पाहिजे मी बाबासाहेब वाचले धम्म तुम्ही हे जरूर पुस्तक वाचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अरे घरात आणाले लात मारली काकू तुम्ही तर 2 घंटे बायकोले आणत ना रे पंचटे हो जे नवरा बायको झाला काय जे बाहेर गाऊन नवरा बायको आले दोघं जण उभे दोघं जण बायकोले ज्यानं आणलं शेजारणीनं नाही शेजारीने आणलं सांग राणा उभ्या का मॅडम या तुमच्या पती देवाले आवाज द्या ना तुम्हाला पाहता बरोबरच येतात तेरा नाम लिया हा हात द्या ना असं ना काय आडनाव तुमचं दुरून दिसत नाही तशी बायको तर दिसतेच म्हणा ज्याची त्याले पण बायकोकडे कमी पाहतात ना काकू आजकाल बोला शेजारणीले जास्त पाहते किशोर आणखीन काय किशोर आणखीन आडकीने राधा क्यों गोरी मैं क्यों अरे किशोर भाऊ आले तुम्ही येता बरोबरच तुम्ही पुकारा हम चले धन्यवाद पुणे गाऊन खरबी खरबी माय इमानदारीनं सांगा हो खरबी माय ऐकून घे ऐकून घे इमानदारीनं सांग माईकचं बटन बंद करू नको तुया आणलं मालकाने तुमची इच्छा जास्त होती की मालकाची खरंच आहे आईच्या शपथ हा हे ऐकल्यानं का हिवताप येते की पेशी कमी होतात मालकीनं आणलं बरोबर जावायला धन्यवाद साडी दे हो महाहू हो महाहू शांततेनं असाच घातला काय लग्नात हात जरा प्रेमानं शांततेनं प्रेम करता कामापुरतं बायकोवर प्रेम करता मग लात मारता तुमची बोटणं तुम्ही चांगली माणसं पण बाई तुझ्यापेक्षा गरम आहे लय सांभाळा लागते पण वाईट नाही एवढा प्रेम करते तुझ्यावर लिमिटच्या बाहेर कधी दुखवत नाही तुला एखाद्या ते आता होतेच बापा हा द्या टाळी शाल दे हो महा तू म्हणाले काय हे असंच म्हणतो आम्ही कोणाला समजलंच नाही पाहिजे छान नमाय छान नमा बसा नको नको पाया नको लागा हेच तर बंद करायचं आहे आम्हाला आणि म्हणून ग्रामगीता घ्या ना ग्रामगीता घ्याना ग्रामगीता घ्याना ग्रामगीता घ्याना हा डब्बा आहे पितळचा मला जितेंद्र विचारे हे काय का आवाज आहे मी म्हटलं हे डब्बा आहे काल जितेंद्रची भेट झाली 21 तारीखला
82 वर्ष वय जितेंद्रचं, पण अजूनही असं वाटते आय लव्ह यू. तब्येतच हिरो माणूस काय पाहावं लागते बाबा. आणि हे तुकडोजी महाराजाची मेहरबानी आहे. तुम्हा मायबापाचं दर्शन होते बाबा, नाही तर मला मामाच्या घरी नेत नव्हते. काय सांगावं, मामा नाही, काका नाही, आहेत अवघे, पण कोणी उन्हाळ्याच्या सुट्टीत ने नाही बापू. तू जाता ना मामाच्या घरी, तुझ्या बापाची कंडिशन चांगली आहे म्हणून मामी येऊ देते. पुतण्याच्या घरी जाता, काकाच्या घरी जाता, मामाच्या घरी जाता की नाही तुम्ही मुली? आपली कंडिशन चांगली असली की सर्व आपले. गरीबाचं कोणी नाही. गरीबाचा माझा महामानव चांदण्याची छाया, कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. पाणी नव्हते पिऊ देत, आता बिस्लरीच्या बाटला फिरून राहिल्या आपोआप इकडच्या तिकडे. नाही तर पाणी पाणी वाढ नाही मागत भरग. वामन दादाची लेखणी आहे. नाही मागत भरग माझं इवल तहान लागली. पाणी वाढ ग हो, पाटील. पाणी वाढ ग ते लेकरू पाणी पाणी खाऊन- वाढ ग माय पाणी वाढ ग. इकडे, इकडे. काळ जातीचं विणलंय जाळ, पाण्याच्या पोटासाठी गडबडतंय माझं बाळ. पाण्यानं पाणी नसतंय डोळा फाड ग. पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग. केवढी विषमता बाबा, पण ते विषमता फुले शाहू आंबेडकरांनी संपवली. नाही तर मी शिंपी आहो. माझ्या जातीचे लोक ब्रह्मपुरीत आहेत. शिंप्याले काय कमी त्रास दिला संत नामदेवाला? कीर्तन बंद केलं, मंदिरातलं साईड बिझनेस कमी झालं म्हणून. पूजा करायला कोणी जाय नाही, कीर्तनच ऐकून राहिले. त्याला म्हणजे झालं आपल्या धंद्यात गडबड होऊन राहिली. कीर्तन बंद केलं. आता मला बंद करून दाखव बरं तुझ्या मायनं दूध पाजलं संत. काऊन बंद नाही करत? बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना, संविधान. कोण्या पोरीच्या अंगाले हात लाव म्हणा तुझ्या मायनं दूध पाजलं संत. कोण्या पोरीले टच कर वाईट भावनेनं, असं कर. जेल मधून बाहेर निघत नाही. अजूनही ते महाराज लोक जेलमध्ये आहेत, दोघ जण. अब्जोपती महाराज, विमान आहेत त्याच्या जवळ, पण जेल मधून कोण्या कारणासाठी बाई? तुम्ही काही मजाकच्या ना बापा. नाग से नागिन बुरी, हात लगे कटखात. लोक पक्ष बदलवतात, मी माईकचं तोंडचं बदलू. कारण मा पाठीशी गुरुदेव आहे. गुरुदेव तुम्हारे दर्शन के या मन का मैल निकल ही गया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से. या मन का मैल निकल ही गया. आम्हाला तो गुरुदेव पाहिजे. पण अंधविश्वास नाहीसा करणार, जुन्या रूढीचं उच्चाटन करणारे. माझ्यावर काऊन केशव पाटील प्रेम करतात? ब्रह्मपुरी गुरुदेव सेवा मंडळ का प्रेम करतात? मी माझ्या बायकोचं देहदान केलं. 7 वर्षाच्या अगोदर 4 जूनला मरण पावली माझी पत्नी. माझा मुलगा डॉक्टर आहे म्हणे, बाबा आईला आपण मेडिकल कॉलेजला देऊ, तुमची काय इच्छा आहे? डॉक्टर शिकतात ना म्हणे बाबा. म्हटलं मोठे लोक काऊन देत नाही? ते चंदनामध्ये जळतात, मारे तुपाचे डबे आणतात, गोऱ्यामध्ये जाळतात.
मग मी तुझ्या माईला का देऊ मेडिकल कॉलेजला? म्हणजे बाबा आईच्या शरीरावर मुलं डॉक्टर होतात. आई स्वर्गासारखं पुण्य होईन, आईचं नाव होईल. आता मा गाडीवर फोटो आहे, इथून चमकते माई बायको, हिरोईन दिसते. पण मेल्यावरही अजरामर झाली माझी माय, माझी बायको. तिचं देहदान केलं. मग माई आई मा मागा लागली, म्हणे मी मेल्यावर माझी बॉडी मा सुनी सारखी देतो ना सत्यपात. म्हटलं तू इच्छा, पण नवीन साडी नको आणजो म्हणे, जुनच लुगडं देजो पिवळ्या कलरचं, नवीनही नाही आणू दिलं. आपण मेल्यावर किती धटिंग करतात. माय बाबा मरण पावले 2 वर्षानं, तर आई मरण पावली तर आईचंही देहदान केलं. मग आई म्या तुम्हा बायाईला सांगतो, मला आज का ब्रह्मपुरीत आनंद वाटला. मला ब्रह्म दिसलं. ब्रह्मपुरीत रक्तदान करणारे जवान पोर, महिलेनं रक्तदान केलं. हा होय तो खरा ब्रह्मपुरीचा ब्रह्म. तो कोण्या मंदिरात नाही. आपल्याला सांगते काही महाराज लोक स्वर्ग वर आहे, चिवत्या नको बनू. आता चंद्रयान वर गेलं, आता काय राहिलं? दिसला काय तो दुर्बीन मध्ये? तो कवी दिखता नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्जन. तो माणसा देव आहे, तो चंद्रयान बनवणाऱ्या शास्त्रज्ञामध्ये देव आहे. आणि ते आहे शिक्षणामुळं. ते बाबासाहेब नेहमी सांगत, शिक्षण हे काळाची गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. नोकरी लागण्यासाठी नाही, पोट भरण्यासाठी नाही. बाबासाहेब एवढे शिकले, पण कोणाचं कल्याण केलं? आपल्या पुतण्याचं. आपल्या पोराले नोकरीवर लावलं काय? तुम्ही तर तुमच्या संस्थेत तुमचंच बियाणं घालता. तुमच्या गावात एखाद्या हमालाचं पोरग लावणं, एखाद्या भांडा घासणारीचं पोरग लावणं, तुमचंच बियाणं. माझी सुनई कॉलेजवर, पोरगी कॉलेजवर, जवई कॉलेजवर, साळभाऊ कॉलेजवर, आधीन भाडखाऊ जमा कर. आणि पुरा देश विक्रीवर काढा तुम्ही. आम्ही लोकांना फक्त खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देव, खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देव. डोक्यावर पाठी तुझ्या तेलाची होती, वनवन तू फिरत होता महागाईसाठी, वनवन तू फिरत होता महागाईसाठी. खिशाला तुझ्या झोपे चढले होते निर्दयीपणाने, बळकट झालो भीमबळाने. चढले होते निर्दयीपणाने, बळकट झालो भीमबळाने, बळकट झालो भीमबळाने. खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देव, खिशाला तुझ्या झोपे आहे माझ्या भीमाची देव. आज ब्रह्मपुरीच्या कार्यक्रमात एक देव माणूस आला. भाऊ भेट करून देऊ का तुमची? आपण देव कोणाले म्हणतो? डॉक्टर अड्यारच्या टेकडीवर राहतात ते त्याची पाटील. अड्यारच्या टेकडीवर निसर्गोपचारचं काम करते. मुळे डॉक्टर आले सर तर यावर डॉक्टर डॉक्टर मुळे हे बघा, माणूस द्या मज माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला, माणूस द्या हे आहे डॉक्टर मुळे. वर या वर. माणूस द्या मज माणूस द्या. 50 वर्षापासून वय किती आहे?
65, मी 68, हे 65. जमलं? नका तसं करू. आम्हाला माणसात देव पाहिला. जसं गाडगे बाबा म्हणायचे, तुम्ही देव पाहिला काय रे? लोक म्हणे नाही. मग मी तुम्हाला देव दाखवतो. सुटा बुटातला बाबासाहेब आंबेडकर देव दाखवला. अरे तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबानं शिक्षणाचे दरवाजे उभे केले. आमचे देव ज्योतिबा फुले, आमचे देव राष्ट्रपिता महात्मा गांधी, आमचे देव अण्णा भाऊ, आमचे देव सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू. म्हणून मला दिसले तुम्ही, म्हणून तर लाईन मारली मी तुमच्या. जन्मभर तुकाराम दादाचं काम, तुकडोजी महाराजाचं डॉक्टर मुळे साहेब, निसर्ग उपचार, स्वतःची मात्र कष्ट करू करू. नारखेडे दादा म्हणा की हे म्हण, 500 रुपये दे, हे पेपर चालवतात. तुमच्या पेपरचं नाव काय? ग्राम आरोग्य मासिक. आता मी 500 दिले तुम्हाला, मला दर हप्त्यात पाठवच्या. आणि एक धम्मचक्र आपल्या रिपब्लिकन युथ फेडरेशन कडून हे पुस्तक, हे 500 रुपये. लय गरीब माणूस, पोरगही चांगलं, आनंदाचा सण. काहीच नाही. इस्टेट किती आहे अंदाजी? तरी अंदाजी किती? ईडी वाल्याला पाठवू का तुमच्या घरी? 1 एकर आहे आणि अवघा जन्म गेला. लई शिदा छाना ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. अरे लग्न केलं ब्रह्मचारी कोणाले म्हणतात? तुकाराम दादाचं लग्न झाल्यावरही ब्रह्मचारी, महात्मा गांधीचं लग्न झाल्यावरही ब्रह्मचारी होते. तुकाराम महाराज लग्न झाल्यावरही घरदार सोडलं. तथागत भगवान बुद्धाचं विवाह झाल्यावरही घरदार, एकुलता एक मुलगा राहुलने सोडलं. सोन्याच्या ताटात जेवणारा माझा राजा, जगाचं दुःख नाहीसं करण्याकरता तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी सोन्याचा पिंजरा. अरे यांच्या जीवनाची नातं जोडा. तुकडोजी बाबाले पोटात कॅन्सर झाला. ते अड्याळ टेकडी तुकाराम दादानं तुमच्या लोकांना मदत केली, वावर दिले, पैसे दिले, बिल्डिंगा बांधल्या ना. आता तिथं भुरटे चोर येऊन राहिले आणि त्या अड्याळ टेकडीची प्रॉपर्टी जप्त करून राहिले, पोलीस केसा करून राहिले. आमच्या गुरुकुलची जमीन आम्ही आपल्या लोकांना वर्गणी केली, श्रमदान केलं. बाबासाहेब तुमचंही असंच झालं ना बापा. तुम्ही ज्याले चांगलं समजलं त्यानं धोका दिला ना तुम्हाला. भंडाऱ्यात तुम्हाला पाळाव. इतके बेकार लोक, पोरानं बापाचा जीव घ्या. बाबासाहेब तुम्हाला वाटेल हे माय लेकरं शिकले तर समाजाचा विचार करतील, पण समाजाचं काय रे घड्या? समाजाचे काय? साठी जगून राहिले कुत्रे. समाजाचे काय? बाल्याची माय, बाल्याचा बाप मला घरी नेतात. हा संडास बांधला महाराज. पहिले आम्ही गरीब होतो, आता अंबानीची अवल्यात झालो. हा संडास बांधला. पाय दोघही नवरा बायको, चेहरा पा त्याच्यात. अरे समाजाकरता काय केलं? जसं उपनगराध्यक्षानं 5,000 रुपये दिले आणि मैदानाचं भाडं आहे 11,000, ते दोघं मिळून भरती. एखाद्यानं तर दुसऱ्यानं 6,000 सांगा, नाही 10,000 आहे. नाही एखादा 5,000 देणारा आहे काय मायचा लाल कोणी? एखादा बाबासाहेबाचं काम आहे ना, द्यायला नेट पाहिजे.
म्हणून सत्यपालनं या नोटाईच्या मागे जास्त नाही लागलो. मला खर्च घेतो, बाकी मग साड्या वाट, पैसे वाट, आश्रमात वर्ग चालवतो मी माझ्या बायकोच्या पुण्यतिथी निमित्त. 100 पोराचा आपल्या लेकराईले गुरुकुलात पाठवत जा. अड्या टेकडीवर बुद्धाचे असले तरी राऊंड मारा ना, काय फरक पडते? तुम्हाला नाही पटत ते राहू दे, पण जे चांगलं आहे ते घ्या ना. पिक्चर मध्ये सत्यपाल अवघत चांगलं बोलते का? काही लोकांच्या जीवार येते ना, तुकारामाचं नाव घेतलं जीवार येऊ दे. अभ्यास कर ना. तुकाराम महाराज म्हणजे काय? करोडपती होते तुकाराम महाराज. पडला सर्व संपत्ती, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, कोट्याधीश होते तुकाराम महाराज. त्याचे अभंग या जातीयवाद्यानं पाण्यात बुडवले. एक एक अभंग हृदयाले घाव घालते तुकारामाचा. ऐसे काही ते झाले म्हणती साधू. अरे तुमच्या लोकांच्या पाठ आहे अभंग. साधू पैसे कैसे झाले बंधू, पैसे कैसे झाले अंगा लावून या राख. लावून या राख. याच्या पुढचं पब्लिक मधल्या माणसानं बोला. पुढे काय आहे? हा, उभं राहून बोला. उभं राहून बोला. हा, या निळं शर्ट. अंगा लावून या राख. अंगा लावून या राख. पुढचं आपण येईल विचारू. माईक देतो. तुकाराम महाराजाचे अभंग पाण्यात बुडवले. तुकाराम महाराजाले संपवायला भेले नाही, पण तुमच्या सारख्याच्या मुखात आला तो अभंग. पुढे काय आहे? अंगा लावून या राख. याच्या पुढे काय आहे? तुकाराम मला फेल अटक झाला. ठेवा माईक, वाचा. प्रश्न काय विचारला ते समजून घ्या. पण आपण समजून घेत नाही ना अवघ्या बायका. एका रुद्राक्षासाठी लाखो बाया गेल्या. रुद्राक्ष एक, काय फरक पडेल? घ्या माईक. हे इतके अज्ञानी झालो आपण, लक्षातच येत नाही ना लोकांच्या. हा, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. या काय आत्मा? माईक माईक मेश्राम नारायण मेश्राम म्हणजे बुद्धाचे. बोला बोला. नाही नाही, फिरू नका. हुशार लोक शब्द फिरू. होय. बुद्ध असून तुकाराम महाराज वाचलेला आहे. मला हे दाखवायचं, म्हणून वाचत जा. अरे कुराण वाचा ना. 1 मिनिट सर, पुस्तक तर घेऊन जा. एक अभंगाचं पुस्तक देतो. थँक्यू. जय भीम, जय गुरु, जय हिंद, सलाम वालेकुम आणि आय लव यू मेसराम. कारण मी विश्राम, तुम्ही मेसराम. धन्यवाद बाबा. आपल्याला बोलणारे लोक आवडतात. गाडगे बाबा एकटा कीर्तन ना करत, बायेले विचारत का रे पोर हो, देशाले स्वातंत्र्य कोण मिळून दिलं? वरच्या देवानं की खालच्या माणसानं? बोला. एखाद्या लढणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगा. इंग्रजाच्या काळात कोणते लोक देशासाठी गेली? एक नाव सांग रे पोरा. बोलणारे पाय कसे ढिली आवल्यात आहे. गलतीनं झाले ना. हा, उभी राह. ये ये काय ये इकडे. ये लवकर. ते कॉपी करून येऊन राहिली ना. ये बोल, काहीतरी बोल. हा, काय विचारलं? भगत सिंग. भगत सिंग. कोण सांगितलं? मम्मीनं की पप्पा? मम्मीनं की पप्पा? माझ्या पप्पानं. रमाबाईनं बाबासाहेब, भीमाबाईनं बाबा आणला.
मीडियम आहे याला काऊन हा घे बाबा मी काऊन पैसे देतो मानू मी शाळेत शाळेत गाणे म्हणू मी आणि मी वाट पाहू कोणी 10 रुपये देईन गरीबाला गरीबी कोणी 1 रुपया ना दे म्हणून मी बदलवलो बदला नाही काढला मी माझ्या लेकराची किंमत करतो गरीबाच्या लेकराला 100 देते काय साहेबाच्या पोरीला कोणी म्हणते तिच्या मायले बाळा 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 तिची मम्मी म्हणते राहू द्या ना लोक काय खाते तू खाय ना 1 रुपया नव्हते देत मी रडत जाऊ आई एवढे गाणे चांगले म्हटले मला 1 रुपया नाही दिला माय म्हणे आपण गरीब आहोत मी म्हटलं मी काय कमी दिवसात झालो काय असं आहे बाबा म्हणून मला हे आदत लागली मायले लुगडं भेटे नाही म्हणून साड्या वाटतो काय बापाच्या वाटतो तुम्हीच मला देता ज्याले 1 रुपया भेटे नाही मला 1 लाखाचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक पुरस्कार दिला मला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पुरस्काराच्या बॉडीवर मी आहो आणि मी नाव देतो बदललं काळ बदलला बाबासाहेब तेच तर सांगत जेवढ्या स्पीडनं तुम्ही चेंडू खाली माराल तेवढ्या स्पीडनं चेंडू ओव्हर जाईल आता असं झालं आता जैन आपले हाल केले त्याच्या पोरी आपले पोरं करून राहिले आणि त्याचे जावाई होऊन राहिले आलं ना लक्षात कायच्यावर शिक्षणाच्या गुणवत्तेवर डॉक्टर असला तर डॉक्टरीन कोणीही जातीची चालते मा पोराले म्हणू आपण शिंपी आहोत तू कोणीही जातीची बायको कर पण डॉक्टरीन कर दोन्ही चॅनल चालू मा पोराचं नाव आहे धर्मपाल गजानन भाऊच्या पोराचं YouTube वर चॅनल आहे पियुष पाल गजानन आता म्हणते बाईच्या आवाजात पण याचं पोरग इतकं तुफान म्हणते माई 7 वर्षाची नात आहे तिथंही YouTube आहे श्रीमयी धर्मपाल आणि माझं तर YouTube वर करोडो लोक आहेत बाबू आणि माय आजपर्यंत पैसे नाही भेटले मला YouTubeचे आज मला डॉक्टर दवंडे साहेब म्हणत महाराज तुमचं YouTubeचं कोणी करते आणि तेच म्हणे आज सांगून राहिले ते फेसबुकही नाही केलं तुम्ही काय म्हणतात ते लोकाईले 20-20 हजार रुपये महिना तुमचा येऊन राहिला आणि तुम्हाला काहीच नाही म्हटलं मला करतात नाही येत म्हणे मी करून देतो सांगायचा मतलब बाबू लोक पैसे कमावून राहिले YouTube चॅनलवर सत्यपालच्या पण विचार तर फुले शाहू आंबेडकर तुकडोजी बाबा गाडगे बाबा ऐकवतात ना मी ग्रामगीता सांगतो ना गाडीभर ग्रामगीता विकतो मी 50 रुपयात ग्रामगीता आणि माझं साहित्य कमी पैशात आहे म्हणून सांगतो जरूर वाचा आता तुमचे आशीर्वाद आहे मा भावानं धोका नाही दिला मला आजपर्यंत मा मागच आहे कधी मा मागच आहे मला आवाज पुरला नाही मला आठवलं नाही की बरोबर येते की भीमराव की बेटी मैतो जे भीमादी भीमराव की बेटी मैतो जे भीमादी भीमराव की बेटी मैतो जे भीमादी मी समोर आले का आले अक्कल नाही का एवढ्या लहान लेकराच्या समोर बसा वयच वाढलं फक्त हे इथं फेल झाले आपले लोक आले न त्या पोराच्या उरावर जाऊन बस हे काय पद्धत आहे त्या पोरायला त्रास होते ना इकडे तुम्ही इकडे
इकडे या एक मिनिट या ना. चप्पल आण. चप्पल या ना आणा पायात आणा ना. आणा राव. वा अरे ये ना लवकर. पहिले तर मधात येऊन टाइम बरबाद केला मला तुम्ही. पाप केलं तुम्ही. ना मी धरतो चप्पल. अजून काही नाही. ये इकडे. काय आडनाव? कसे आले? बसा सगळे. आता आले. काय नाव? श्रीधर. पाहिजा 354 कर. श्रीधर काका धन्यवाद. ते लेकराच्या समोर बसला ना की माझी बाई नाही म्हणजे तुम्हाला कसं काय तिकून आले नवग्याच्या समोर येऊन बसतात तिकडे साईडले बस. थोडं बाजूला बसा. वाईट वाटते काय? नाही ना बेटा धन्यवाद. प्रेम आहे ना. काम करून आले कष्ट करून आले तिथंच बसा तुम्ही जिथून उठून आले. हा वा बसा. वाचता येते ना. इकडे इकडे त्याच जागेवर बस. तिथंच बसा. जा. थकला थुकला माणूस. पाण्याचा वापर केला की नाही? अरे बाईच्या जवळ नका बसू ना. इकडे बसा ना. तिकडे टच झाला तर केस उरावर. तेच तर आहे ना. भारत माता की जय. भाऊ सर्वांना किती वाजले सांग रे. मला टायमिंग महत्वाचा आहे. ज्यानं जीवनात नियमाले सांभाळलं तो तरला. मी जीवनभर नियमाले सांभाळलं. नियम नीवर बोट ठेवा बरं. काय राहते? नियम बोट ठेवा. नीवर काय राहते? कुटावर भोगशील मौजा रे मग. इतियमाच्या फौला कुटावर भोगतील मौदारी मग. इतियमाच्या फौदारी मग. इतियमाच्या फौला. साहेब बाबू काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा. माया बापा सोडविना तेव्हा. माया बापा. बाबासाहेब गेले 6 डिसेंबरला. 20 डिसेंबरला गाडगे बाबा गेले. पण आजही अजरामर आहेत. आजच्या दिवशी मी एकच विनंती करीन. बाबासाहेबाची इच्छा तुम्ही पूर्ण करा. एकत्रित या. 18 पगड जातीचे लोक. अरे ओबीसी जागा झाला पाहिजे आणि ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी म्हणा ना. जिसकी उतनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आम्ही ओबीसी आहोत. एससी ओबीसी व्हीजेएनटी अनेक प्रकारे आमचा अधिकार खेचल्या जाऊन राहिला. जुन्या काळी या मनुवाद्यानं एकलव्याचा अंगठा दान मागितला. एकलव्याचा अंगठा दान का मागितला? तो भिल्लाचा होता. आदिवाशाचा होता. म्हणून अंगठा दान मागितला की याले धनुर्विद्या आली नाही पाहिजे. अरे आजही जातीयवाद आहे. आपली पोरगी नाचली तर नाची म्हणतात आणि यायची पोरगी नाचली तर हिरोईन. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली बारा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली बारा. गजा भाऊचा आवाज ऐकत वाटते. लावणी म्हणा की गवळण म्हणा. गवळण तर अशा तुफान म्हणते हा. पण काही भीमाचे लेकर म्हणतील आपल्या कार्यक्रमात लोकांना गवळण म्हणते. आता 2 मिनिट हेही ऐकून घे ना बापा. हे बाकीचं ऐकते तर हेही ऐक. मनोरंजना करताय. काही लोक फालतू फोटो घालत राहतात. काही काम नाही काय. बसते मोबाईलवर. नाही रे मन येतो. धरीला पंढरीचा तोर. धरीला
बोलणं बलकी ढिली आवल्यात आहे असं वाटते अधिक महिन्यात झाली. हे बाय मी झालो उन्हाळ्यात माली मॅन्युफॅक्चर आहे 16/5/56 प्युअर मे महिन्यात झालो. 7 महिन्यापर्यंत तर माय कापूस यायचे जाय. तुमच्याकडे धान आहे माझ्याकडे कापूस आहे म्हणून मी एवढा फ्री आहे. गुढी वावरात जाय ना आणि डॉक्टरी नव्हती आमच्या नशिबात. नर्सही नव्हती मागी नव्हती गीताबाई मागी 5 मिनिटात सत्यपाल 1 2 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात कसं जबरदस्त पीस पैदा केलं. उन्हाळ्यात लाव ना ओके आहो का कष्ट करणाऱ्या मायबापाची अवलाद आहो चिवत्या बनवणाऱ्या मायबापाची अवलाद नाही. म्हणून मी फुले शाहू आंबेडकर मानतो या विचारानं जगतो. आणि मी ठरवलं जसं केशव पाटील ते दुसरे देहदान अवयवदान रक्तदान मला हे प्रयोग आवडतात. मंदिरी बसवणे नाक दाबावे तुकडोजी बाबा लिहितात ग्रामगीते. मंदिरी बसवणे नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काठी उचलावे. जे कारण झाले गाण्याले जगद्गुरु तुकाराम महाराज त्याची म्हणे आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथी जाणावा देव तेथी जाणावा. म्हणून देव आम्हाला तुकारामानं शिकवला बाबासाहेबांनी शिकवला गिरते को उठाना स्वामी मेरा. माझी माझ्या तरुणाला प्रार्थना आहे आता जातीय दंगलीत काही मरू नका. पोरीच्या प्रेमासाठी पोरं आत्महत्या करतात. मला दुःख आहे त्याच. अरे त्या मायबापानं तुले पैदा केलं राजा 22 वर्षाचा झाला तुले कॉलेजमध्ये शिकवलं त्यानं पोरीसाठी आत्महत्या केली. काऊन तर त्या पोरीनं याले सोडलं दुसऱ्याचं ATM रिकाम करायला गेलं. पोरी आत्महत्या मुलं मुली करतात आत्महत्या दोघही एकाच दिवशी घेतात. काऊन तर प्यार प्यार काय म्हणते मरा. म्हणून माझी हात जोडून प्रार्थना आहे पोरीच्या मायबापाच्या पाया पडतो पोराच्या मायबापाच्या पाया पडतो. पहिले तुकडोजी महाराजांना लिहिलं आंतरजातीय लग्न करण्याच्या विरोधात नाही मी. तुकडोजी बाबांनी आंतरजातीय लग्न लावून दिले. गाडगे बाबांना आंतरजातीय लग्न लावले इंटरकास्ट. आता हे मूर्ती डोळ्यासमोर आहे. OBC + SC = वंचित. हे बघ उभे राहा उभे करा. पोरगी किती शिकली आहे? MSc आणि तुम्ही BE BA BE मला नाही समजत. मी जिल्हा परिषदचं बिया नाव इंजिनिअरिंग + PhD. कीर्तन आहे का तुम्ही? बसा 5 जरा चालू द्या. यायले सांगू द्या बुद्धाचं पोरगही तुकडोजी महाराजाच्या विचारातून बाबासाहेब मानते. द्या एक वेळा आवाज. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाऊ हे जे कीर्तन चालू आहे ते शिक्षण आहे. कारण बाबासाहेबांना सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मावशी प्रार्थना राहील पुस्तकं वाचा. आम्ही पुस्तकं कोणते वाचतो? एक होता राजन त्यानं
खाल्ला भजा. एक होती बुडीन थे गेली कुपू कुपू. या भंगार गोष्टी वाचू वाचू आमचे डोके खराब होऊन राहिले. आम्हाला शिकायला लागल. आमचे बहुजनाचे पोरं शिकून राहिले म्हणून या चोट्टेनं शाळा बंद केल्या. आमचे बहुजनाचे पोरं नोकरीवर लागून राहिले म्हणून कंत्राटीदारी चालू केली. म्हणून हात जोडून प्रार्थना राहील. बाबासाहेब आंबेडकरांना मावशी 45,000 पुस्तकं वाचले तेव्हा कुठं या देशाची घटना लिहिली. म्हणून हात जोडून प्रार्थना राहील. गाडगे बाबा नेहमी सांगत शिकवा मुलांना शाळा आणि शिक्षण हा तिसरा डोळा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात टाकायला लागल मावशी. हे कॉलेजचे पोरं कॉलेजचे पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना 365 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले रे बाबू? 365. छत्रपती शिवाजी महाराजांना 365 किल्ले जिंकले. कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला पण एकाही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं काय? लिहिलं काय नाव? कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर जाते पण किल्ल्याच्या भीतीवर बदामचं चिन्ह काढते. त्याच्यात मधात बाण घालते आडवा. वरतं लिहिते सागर न खालतं लिहिते रेखा. जसं हिच्या मायनं त्याच्या बापानं किल्ल्याच्या इटा डोरल्या. हे फालतू धंदे बंद झाले पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. काय जिंकले रे पोरं? हा बोलत जा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना काय जिंकले? किल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले मग तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे काय लढाया करा का आता? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे एमपीएससी द्या यूपीएससी द्या एसपी व्हा डीवायएसपी व्हा कलेक्टर व्हा जिल्ह्याचे बॉस व्हा. आमचे सत्यपाल महाराज नेहमी सांगतात की खिशाला तुझा जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. डोक्यावर पाठी तुझ्या सेनाची होती वळवळ फिरत होता आगरीसाठी. वळवळ फिरत होता आगरीसाठी. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची दे. म्हणून प्रार्थना नाही का शाळा शिकलं पाहिजे लहान लहान पोरं. नावशी प्रार्थना राहील तुम्हा सर्वांना. आज शिक्षणाची गरज आहे. बाबासाहेबांना सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून हात जोडून प्रार्थना राहील. आपल्या पोरांना चांगल्या गोष्टी शिकवा. आपल्या पोरांना ABCD नंतर शिकव मावशी. एक एक शब्द जबाबदारीनं बोलतो मी. आपल्या पोरांना ABCD नंतर शिकव पण सर्वात पहिले आपल्या पोरांना रस्त्यानं जर दुसऱ्याची पोरगी जात असेल तिला बहीण म्हणणं शिकव. आज हा विचार आहे. जगात एकमेव राजा झाला मावशी छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही. अरे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला. म्हटलं बाबासाहेब या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं. या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं बाबासाहेब तुम्हाला किती त्रास झाला? तेव्हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं सुंदर उत्तर दिलं काका. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पत्रकार बंधू आणि भगिनींनो या देशाचं संविधान लिहायला मला थोडाही त्रास झाला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. म्हणून समता न्याय आणि बंधुता हे सगळं या संविधानाची देण आहे. आज या ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आमचे आदरणीय मित्र आहे केशवदादा पाटील. त्यांचा 3-4 वेळा फोन आला म्हणे महाराजचा कार्यक्रम आहे तुम्ही या म्हणे सोबत. महाराजांना फोन केला महाराजांनी म्हटलं लगेच ये. म्हणून आपल्या
आपली सर्वांची भेट झाली. या कार्यक्रमातून एकच गोष्ट घेऊन जा. कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तकं न्या, कारण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईन भुईसपाट. म्हणून चांगले पुस्तकं वाचा. धन्यवाद. आमच्या पवनदादा सारखे अजून भीमाचे 2 कीर्तनकार तयार झाले. एक आहे संगपाल वर्ध्याचे आणि दुसरे आहेत पवनदादा. तिसरा एक लोहाराचा नयनपाल आहे, माझा नातू. माझा नाही, तो लोहार होणार की नाही, एक लोहार. असे संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल, तुषार सूर्यवंशी. तुम्ही म्हणाल पाल काऊन लावले, हे तुझे पोरं आहेत का? पॅटर्न आहे, पॅटर्न. हे असं कीर्तन जगाच्या पाठीवर कुठत नाही. हा पाल पॅटर्न आहे. कारण आम्ही जे मांडत असतो, आज ज्याची गरज आहे, ब्रह्म ब्रह्म बोलत गेला, समवताली समाज दुखी बुडाला, वनी तीर्थी फिरून आला, त्याने आपला गाव नाही सुधारिला, तो म्हणावा कसा मा भला. अरे आपण अमेरिका, जपान, इकडे तिकडच्या गोष्टी करतो. आपल्या गावातल्या गरीब लेकरांचा क्लास घ्या. गावातले शिकलेले पोरं आहेत, यांनी कोण्या या बाकीच्या पोरापोरीच्या या प्रकरणाच्या दूरान जिल्हा परिषदच्या शाळेत त्या लेकराईले शिकवा. बाहेरगावचे लेकरं तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत आले आणि ह्या शाळा बंद होऊ नका देऊ, मायच्या इमानानं सांग. जसे 4 वर्ण आहेत की नाही, गव्हर्नमेंटनं जिल्हा परिषदच्या शाळेला शिक्षक पुरे द्यानं. यायचं बियाणं इंग्लिश कॉन्व्हेंट, CBSE पॅटर्न. जसे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता शिक्षणात 3 वर्ण आहेत. पहिला वर्ण कोणता आहे? CBSE पॅटर्न. 70,000, 60,000, 1 लाख फी आहे. भांडे घासणारी माय, वावरात जाणारा माझा शेतकरी 1 लाख भरण काय CBSE पॅटर्न? नाही. त्याच्या खाली सेमी इंग्लिश आणि त्याच्या खाली जिल्हा परिषद. आता हे बंद करायच्या मागे लागले म्हणजे तुमचे आमचे पोट्टे हमाल व्हा, याच्या लेकराच्या कमरात व्हा, मग मरा. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश माझ्या तरुणांनाही विनंती आहे. ते पहा, गुरुदेव साऊंड डेकोरेटर 20-25 वर्ष झाले ना. बोला, किती वर्ष झाले? 25 वर्ष. मी तर लहानपणापासून पळून राहिलो गुरुदेव. तिथं त्यांच्या जवळ दुकान आहे ना. चाही पाजला होता मला 1 वेळा. धन्यवाद. अरे गाईचं गाईलाच लागते, नाही तर काय दुसरा पाजन काय चहा. तेलीन कुणबी इजिकल टू OBC. तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले आणि लिहिले कोण? पुन्हा रिपीट. तेल्यान संत जगणारे बाबू. तेली प्लस कुणबी इजिकल टू नामदेव शिंपी. हे आपण एकच आहोत. भोई, आदिवासी, कुंभार, न्हावी. आम्ही न्हाविक न्हाविक कटीवर आपले दिवस आले. OBCवर अन्याय होता कामा नये सांगून देतो. तुम्हाला जागा व्हावं लागेल. अरे आपण OBC जर मुतलो ना, आपण 85% जर मुतलो ना, तर 15% वाहून जाण्याची दाट शक्यता. पण आपण बोलतच नाही. उठका टाकला की चालला. म्हणून सावधान. त्याकरता ते भजन लिहिलं. म्हणून तरुणांनी, माझ्या बहिणींनी सावधान राहा. हे प्रेम प्रकरणात पडू नका. शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, तहसीलदार व्हा, प्राध्यापक व्हा आणि तुले पाहिजे त्या जातीची करणारे असा हात कर. तू डॉक्टर झाल्यावर
लोक पैशावर आहेत ना. बाबासाहेबापासून सांगू काय, मला मालूम नाही काय, शेकंड म्हणून मामा आहेत बाबासाहेब. मामा आता आहे ना. म्हणून तरुणांना सांगतो, आत्महत्या करायचं काही कामच नाही. मायबाप राहू देत नाही तर चालला जाय ना बे, दोघही जण भाई, 2 लेकरं झाल्यावर या. आणि काय वाईट आहे, मोठे लोक डॉक्टर, डॉक्टरी, न्यायाधीश, तहसीलदार हे कोणीही जातीची करते तर चालते. मग आपल्या पोरानं आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर काय वाईट आहे? कोणाच्या अंगातलं रक्त हिरवा आहे का? बरं, तुम्ही दवाखान्यात भरती राहता, तुमची बायको भरती राहते आणि ब्लड भेटत नाही, कावरल्यासारखे फिरता, मले रक्त द्या, मले रक्त. तेव्हा विचारता काय हे रामटाकेचं रक्त आहे? तेव्हा विचारता काय माय बापाचे नाही डोळे दान केले? विचारलं काय हिरालाल पेंटर? आज तर भगवी टोपी, लय कलाकार माणूस आहे बा. एका खेड्यात पैदा झालेले हिरालाल, पहिला खदानीतला हिरा आहे ना. वा, धन्यवाद. नाटकाचा कलाकार. माझ्या गावात कार्यक्रम घेतला होता मी, आलते ना तुम्ही? त्या टाइमले बायको होती मी, आता गेली भूर आली. मा बायकोनं जीव घातलं मा मायनं, आणि हिरालाल भाऊनही मला सेवा केली माझी. मी आभारी आहो. कलाकार असा पाहिजे, असा नाही पाहिजे. काही काही कलाकार दारू पेल्याशिवाय पेटीत वाजत नाही. काही काही भाषण देणारे हलकट हलकट. किती मोठा माणूस असला दारू पित असल तर मा डोळ्यात तो छिना नाही. काय चाटता? भगवान बुद्ध सांगतात ना, दारू हे पापाची जननी आहे. किती बायका विधवा आहेत. एखाद्या बाईनं उभं राहा बरं, जिचा नवरा दारू पिऊन मेला, उभी राहा बरं बाई, 2 बायानं उभंच राहा. यायले या जवान पोट्याले सांगू द्या की अबे पिऊ नको. किंवा बायकोले विधवा करते का तू? राहा ना, अजून 2-3 बाया, 2घी जणी राहा ना. नाही असं दारू पिऊन उभी राहीन बाई तू याच्यानं तर हिंमत येईन बाकीच्या बाईले, नाही ते भेकाळ खाणीच्या उभेच नाही राह. अहो, ज्या बाईचा पती दारू पिऊन गेला तिनं उभं राहा. या तरुण पोराईले दाखवू द्या मला, त्याच्या बायका विधवा झाल्या पिदाळायच्या. पण तुम्ही सांगता महाराज आम्ही साधी नाही पेत, बियर बार मध्ये पेत. अबे बियर बार घरातून धंदा करणारी, बोर्ड लावून धंदा करणारी अर्थ एकच आहे ना. स्टँडर्डची बंगल्यात वाईट काम करणारी, झोपडीत वाईट काम करणारी फरक आहे. राहणं हे एकच बाई, त्या बाईचा सत्कार केलेला आहे. मला वाटते दुसऱ्या बाईचा सत्कार जवळ बसून असतील तर उभं करा, उभं करा 1 मिनिट. बरं ना, तुम्हाला मालूम आहे ना हिचा या माय ताई, याच यायले लाजा वाटल्या पाहिजे ना. पेनार राहिले किती बायका विधवा करता ब्रह्मपुरी, कुत्र्या पारी गती दारूवाल्या मचानंद दारू. अरे कायचं मांस खाता बे तुम्ही? मांस मांस सब एकही है, मानव बकरी गाय, पानात पाहता वेर मनी, शिक्का पदम समाधी आली. प्राणी वाटावर प्रेम करा. काही किती वर्ष झाले साहेब गेले? माईक 15 म्हणजे किती वय होतं तुमचं? 30. पारे पांचटे हो, पेदाळे हो, जवान पोट्टे पिऊन राहिले. अरे उद्या कुत्र्याची मौत मरसान तुम्ही. बायको तर कोणी देणारच नाही. याचा कलर काळा असूनही बायको भेटली, पेत नाही ना. आई ताई साहेब, मुलं किती आहेत? 3 मुली आहेत. 3? तुम्हाला तर पटलं आजचं कीर्तन, बरोबर बोलते मा भाऊ. मी भावासारखाच आहो. चेहरे जुळते मिळते आहेत ना आपले, कारण आपला बापच बहुजन समाजाचा ना. SC ST, मी OBC. मग आपण काय बहीण भाऊ होत नाही? भगवान बुद्धानं आम्रपालीचं जीवन बदलवलं.
अरे माना तो बहन है, माना तो माँ है. मान्यावर आहे, आपल्या नजरेची गलती आहे ना. तुम्ही जशी नजर टाकाल, काही काही लोकांनी आपली बायको चांगली नाही दिसत आणि शेजारीच लाईन मारत राहते कुत्रा. नाही, इथं काही काही असतील तर सावधान हो की उद्या तुम्हाला ओपन होणार आहे साडी दे. तुम्ही हिंमत केली आणि अत्यंत दुःखातून तुमचं जीवन वर गेलं. मला मालूम आहे, जोडीदार गेल्यावर त्या बाईला किती तकलीफ आहे. 3 पोरीची चिंता. तिचा बाप होता तो तुम्हाला काही नव्हतं आणि ते बाप, पण आता एकटीले धावा लागून राहिलं. धन्यवाद माबाई, आपल्या भावाची भेट. मी रक्षाबंधनला आलो नाही, आता आलो असं समज. ते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बसा आलं लक्षात. म्हणून एखाद्या तरुणानं तरी धम्मचक्र प्रवर्तनाच्या वर्धापन दिनानिमित्त एखाद्यानं तरी पिणारानं दारू बंद कर, एखाद्यानं तरी उभं राहा. देवदान करणारे उभे राहिले, अवयवदान करणारे राहिले, एखाद्या पिणाऱ्यानं की मी आजपासून पिणार नाही. तुम्हाला तथागत भगवान बुद्धाची शपथ आहे, तुम्हाला शिवाजी महाराजाची शपथ आहे, तुम्हाला तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकरांची शपथ. एखादा तरी, एवढ्या मोठ्या लोक आहेत, एखादा. अरे अरे वा, अरे बाप, जमलं केशव भाऊ. आजचं कीर्तन सक्सेस झालं. काय म्हणणं आहे तुमचं? थांबा, तुम्ही तर माई लाज राखली. घे ना माईक. हा आले ना. मी आजपासून दारू सोडलेली आहे. अरे पाया लागू द्या खाली. तुमचं काय म्हणणं? तुम्ही लय चालू दिसता. तुम्ही बोलूच नका, वापस जा तुमच्या जागेवर. तुमची लायकीच नाही, तुम्ही सोडू शकत नाही. मरसान बायकोचं कुकू पुसाल तेव्हा पण करतान तुम्ही, तोंडात माती गेल्या. पण मला तुमच्यावर विश्वास. काय आडनाव? रवींद्र पानसे कालेचा. क्या आभारी आहे. गाव कोणतं? कालेचा. तुम्ही काका? विनोद लोखंडे कोरदा. लोखंडे भाऊ, तुमच्याविषयी ते 101% गॅरंटी आहे की तुम्ही उद्यापासून पिणार नाही. आजपासूनच. म्हणजे आता आतापासून. अरे अरे दगडाच्या देवाईच्या कुठं पाया पडतात. क्रांती केली दोघांनी. मंडळाचे रिपब्लिकन युथ फेडरेशन कडून 2-4 जण या. महाराज, मला एक प्रश्न करायचा आहे. विचारा. हळूहळू 15 वर्ष होतात, मी एकच प्रश्न म्हणजे माझ्या सरांना विचारलं होतं 12वीत असताना. फक्त जातीयवाद उफाळून ते विचारू नका. नाही, नाही, धर्माच्या नाही. बाबतीत विचारू नका. धर्माच्या बाबतीत नाही आहे हा साधारण प्रश्न आहे. विद्येची देवता सरस्वतीला का बरं मानतात? हे पहा, ह्याच गोष्टीसाठी मला जमत नाही. आपण लोक जे गोष्ट ज्याच्यापासून वाद होते ते कायले म्हणतात, तो विषय मायनस करा. सावित्रीबाई फुलेला का बरं नाही म्हणत? तुम्हाला काय पटते? सावित्रीबाई फुले. आणि तुम्हाला कोण नाही म्हणून राहिलं? नाही, पण पण माझ्या तुम्ही दुसरीकडे कायले? मला अंदाज होता की तुम्ही आग लावसाल. नाही, फक्त आग लावायचंच काम करतात लोक. काही काम आहे काय याचं? काही काम नाही. आपल्या मायचं नाव सरस्वती आहे आणि काय फरक पडते? तुम्ही सावित्रीला मानता, सावित्रीला मानता. मी तुकडोजीला मानतो, तुकडोजीला मानतो. माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता का तुम्ही? बाबासाहेबांचं संविधान वाचलं नाही का? कोणाच्याही भावनाले ठेच पोचन हे बोलू नका. हे याईनं तेच तर काम केलं. दे शाल दे रे. हा, पुस्तक द्या, वाचा. हे तुमचं म्हणणं जे आहे ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा. या अध्यक्ष महाराज. हा, लय चांगला कार्यक्रम ठेवला तुम्ही. आता 10,000 20,000 लोक आहेत. या तिघाईनं संकल्प केला. एका जणाचा फॉल्ट होता मला, म्हणून मी रिटर्न मारलं. थँक्यू. तुमचं नाव?
नाव विनोद लोखंडे. विनोद भाऊ लोखंडे. आजपासून पिणार नाही. आत्तापासूनच. आतापासून पेणार क्या बात. यायच्या दोघांच्या बायका आल्या नाही तर बोलावलं असतं. बसा बस झालो पाहिजे. आभारी आहो. आता बरं वाटून राहिलं. देहदान करणारे भेटले, रक्तदान करणारे भेटले. रक्तदान करणारी माझी बहीण मिळाली. तुम्ही महिलाही. फक्त माझा शेवटचा विषय आहे, पोरापोरीनं आत्महत्या करू नका. परवा एका बापानं नांदेडमध्ये पोरीले जाळून टाकलं वावरात नेऊन. काहून तर तू गावात त्या पोराशी प्रेम करतो. अरे प्रेम हा विषयच असा आहे. इथं जात नाही, पात नाही, धर्म नाही. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. म्हणून तुकडोजी महाराज काय लिहितात ते पाना ग्राम घेते. या पोरापोरीला काय देतात मार्गदर्शन. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. किती गेले किती मेले किती पुरले. आता प्रेमानं जगावं लागत. म्हणून मुला मुलींना प्रेम केलं ना. पहिले हा घरात अभ्यास करा की तुझ्या बापाला ते पोरगी चालते का दुसऱ्या जातीची. आणि नशीन चालीत तर त्या भानगडीत पडू नको ना. पहिले शिका, नोटा जमवा, धंदा टाका, श्रीमंत व्हा. तुला पाहिजे ते करणार रे. तू तेरे को जो होना वही कर सकता. पण जमवा ना. जमून जुमून घ्या, पैसा कमवा. दुनिया तेरे पाव पर गिरती. शिका आणि तुम्हाला पाहिजे ते कर. आणि पोरीले सांग बेटा तुला नोकरी व्हायला पाहिजे ना. मग तू लायकी बनव ना. तू शिक्षिका तर शिक्षकच करणं, नाही तर रिटर्न होणार नाही. तू तहसीलदार पाहिजे ना, तहसीलदार. पण तुले एरडीओ व्हा लागेल ना. मला जिल्ह्यात कलेक्टर होते कोण, आणि त्याची बायको होती SP वाशिम मध्ये, मोक्षदा पाटील. आणि कलेक्टर अकोल्याले आणि ते बाई वाशिमले. जमलं. मोठ्या लोकाईले जातपात नसतात विचार. डॉक्टरले विचारतं काय डॉक्टरीन कोणती आहे, कोण्या भाषेची आहे, कोण्या धर्माची आहे. आता दिल्ली पासून पाहणं या मंत्र्याच्या जवळ कोण आहे सांगू का. दिल्लीतले इथं सांगू सांगा म्हणजे मी मार खाऊ. मला नरेंद्र दाभोळकर करतील. तुम्ही ब्रह्मपुरीत मेणबत्त्या घेऊन जाचाल. सत्यपाल मेला मला मालूम किती जण मारले. काय केलं तुम्ही. अजून नरेंद्र दाभोळकरच्या मारेकऱ्याचा पत्ता नाही. गोविंद पानसरे साहेब आपल्याकरता केले, अनितचं काम करतात. आता आमचे युवराज मेश्राम सर अनितचं काम करतात. फुले शाहू आंबेडकरांचं कार्य करतात. त्या PhDच्या पोराईचा क्लास घेतात. आता तुम्ही विद्वान लोक खुर्चीवर बसणारे. मी तरी मॅट्रिक नापाचा, मला बजेटच नव्हतं तिकडे. हे खंजेरीत दिशे मला डोळ्यानं. अशी पहिले 2 वाजवले. मग 9 वाजवले मी. मला काय मालूम 9 वाजतात म्हणून. हे खंजेरी नाही, अंगार आहे. मनुवाद्याच्या छातीत ठोक्यासाठी आहे कार्यक्रम. यायचे धंदे बंद केले मी.
माझं ज्या गावात कीर्तन झालं त्या गावात वास्तू शांतीले कोण्या महाराजले बोलावत नाही. काऊन तर मी सांगतो वास्तू शांती करायची आहे तर रेती कोण गायली? तुझ्या सासून. घराले पाणी कोण दिलं? तुझ्या सासऱ्यानं. त्या बांधकाम करणाऱ्याले चहा कोण केला मॅडम? तुम्ही. मग घराची वास्तू शांती कोण कर? पैसा कोणा लावला? तुम्ही. नवरा बायकोनं मायबापानं कर्ज काढलं. मग त्या घराची वास्तू शांती कोण करावं ताई? तुम्ही की महाराज? कोणाला बोलावता ब्रह्मपुरीवाले वास्तू शांती करायला? खरं सांगा तुमच्या माहिती आहे महाराज. घर कोण बांधलं? झटके कोण घेतले? पाणी कोण भरलं? मग त्या महाराजले बोलावता. तो महाराज येते हो हा 9 बदामा ठेवा 9 खुर्मा ठेवा. सत्यनारायण झाला की अवघा माल त्याच्या थैलीत घाला. एवढे बेअक्कल लोक. बरं प्रत्येक ठिकाणी हे हात कोणाचे आहेत? आपले. हे धड कोणाचं आहे? आणि याच्यावर डोकं कोणाचं आहे? आपलं आहे. यातली अक्कल कोणाची? आपली आहे. पण आपली कधी वापरली का तुझ्या बापाने? सांग. वापरली तुझ्या बापाने? पण नाव ठेवलं कोण ठेवलं? महाराजने. तो महाराज होता का तुझ्या टाइमला 2-3 दिवस? नाही. लुगलं तुटलं, साड्या तुटलं, काही काम केलं तर मोठं होतं. मी डायरेक्ट बोलतो. याचा अर्थ काय? आय एम ए सत्यपाल. नावच सत्यपाल आहे. मला नाव कोण्या महाराजनं नाही ठेवलं. मा माईनं ठेवलं, मा बापानं ठेवलं. ज्यानं पैदा केलं, ज्यानं मेहनत घेतली ते अधिकारी आहे. आम्ही गुलाम झालो. सुशिक्षित गद्यासारखे वागतात. लग्नाची तारीख काढायला कोणाला बोलावतं? बायको कोणाची? वागवते कोण? आणि कोणाला विचारतात? महाराज. मा लग्नाची तारीख कधी काढ? तो सांगेन मग त्या तारीखला. बरं ॲक्सिडेंट झाले नाहीत का? मग त्या पंचांग पायणाऱ्याच्या उरावर जाऊन बसा ना तुम्ही 2-3 जण. काहून ॲक्सिडेंट झाला रे? जरा डोकं वापरा. आपल्या झाडावर आपलं डोकं ठेवा. हे ग्रामगीता सांगते बा. प्रचंड हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. म्हणून ग्रामगीता आणि संविधान. काळाची गरज आहे. तुकोबाची गाथा. पुढे तर ऐकलंच नाही. मी म्हणतो घराची वास्तू शांती करायची आहे. तुमच्या सासू सासऱ्याच्या हातानं करा ना. तिकून सासूले उभं करा तुमच्या, इकून तुमच्या बापाले उभं करा. आलो काकू तुमच्या लक्षात मॅडम? तिकून तुझ्या बापाले उभं कर, इकून तुही सासू उभी कर. बहुत प्यार करते हैं तुमको सनम. अरे बहीण भाऊ आहेत ना. अरे स्वतःच्या डोक्यावर, स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं ठेवा. आणि म्हणून तरुण पोराईले सांगतो. आता तुम्हाला सांगितलं, पवन भाऊनं सांगितलं ते पा. प्रेम नव्हतं पण इंटरकास्ट ग्रामगीतेत आहे ना. ते मायबापाच्या सहकार्यानं. दोन्ही प्राणी उपवायला का सुटू देऊन नाही. सायचं इकून जाते तिकून. अरे कुठं घाम आहे ना रे? घामानं चिटकलं ना बन्यान ओलं झालं. आता पानाची पाहता वेर म्हणे प्राणी मात्रावर प्रेम करा पण मच्छर मारून टाका लागते. आता काय करू? किती त्रास भोगू मी. भारत माता की तुमचा विचार घरी जायला नाही का हो माय? काय बसले रे ब्रह्मपुरी. आज तर मला ब्रह्मच भेटला. आज मी ब्रह्म पाहिले. आज ब्रह्मपुरीत ब्रह्म दिसला तुमच्या ऐकणाऱ्याच्या रूपानं. पण माझ्या तरुणांनो बदल पाडा.
पोरीसाठी जीव नको देऊन पोरीनं पोरासाठी जीव नको द्या. आणि कोण्या पोरीने कोण्या पोरानं ड्रेस दिला, मोटरसायकलवर बसून जात नको जो बाई, चांगलं नाही. मधात गाडी थांबवते आणि बरं वाईट झालं तर तो आला हिरो सुटून जाईन आणि दुसरे 2-3 जण येतील. मारून टाकल्या पोरी आणि पोरीले एकांतात बसायची मोठी फुवारी. आता तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तुझ्या मांडीवर डोकं ठेवू दे. कानात बोट घालते, कानातून येत्या नाकात घालते, येत्या नाकातून तिच्या तोंडात घालते. कोणतं प्रेम आहे बेदली. 10 रुपयाचे भजे घेते एक तिच्या तोंडात, एक अर्धाच्या एक घोटतो आणि 2 लेकरं झाल्यावर नवरा तरी कदर करते का होती. पहिल्या रात्री तर तुले म्हणते लाजवंती, काही दिवसानं फुलवंती. मी जलवंती, मग? फुलवंती. लाजवंती, फुलवंती. पहिल्या रात्री तो काय किती प्रेम, हे असे फुल राणी. मग रात राणी, मग केरसणी, मग हातात ते झाडाचाच फळा केरसणी. म्हणून सांगतो माझ्या तरुणांनो, प्रेमाच्या बाबतीत नाही म्हणत, पण पोरापोरीनं सावधान. पोरीले मोबाईल दिला तर घेऊ नको, नाही तर तो मोबाईल देते तुही माय पुऱ्या वार्डात सांगते महापोरीनं एवढा एवढा. मग काही दिवसानं एवढा, मग ड्रेस, आणि काही दिवसानं एवढा हँडसेट. जू 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 मग तिले दिवस राहिले की हा पोट्टा म्हणते ओ मै नाही, चाल रिपोर्ट दे आनंद, नाही तर पोरीले मारून टाकतात. मग पोलीसवाले त्रास, पोरीचा पता लागलाच पाहिजे. म्हणून पोरीनं अक्कल वापरा. त्यानं काही दिलं बाबासाहेबाला, अडाणी अंबानी पेक्षा श्रीमंत झाले असते बाबासाहेब, पैसा कमावला असतात. पण स्वतःच पोरग बिना औषधीच मेल रे. औषधीले पैसा नव्हता म्हणून बाबासाहेबाचा पोरगा तापानं फणफणत मरण पावला. अरे रमाबाईले फोन, रमाबाईले तार आला, रमा पैसे पाठवून, रमाबाईच्या हातात पोरगी दवाखान्यात चालली. त्यांच्या त्यागाचा विचार करा. दवाखान्यात चालली रमाबाई, मालकाचा फोन पाहिला. रमाबाईनं पोरीले दवाखान्यात नेलं नाही, वापस आली. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी पैसा पाठवला. केवढा त्याग, गाडगे बाबाचा त्याग पा, तुकडोजी महाराजाचा त्याग पा. एवढा कॅन्सरचा गोळा झाला, तुकडोजी महाराजाला विचारलं तुम्हाला दुःख कोणतं आहे? म्हणा मला एकच दुःख आहे, माझा माणूस हा माणसासारखा झाला पाहिजे. भगवान बुद्धाचा त्याग, ज्योतिबाचा, सावित्रीबाई, जिजाबाई, रमाबाई, भीमाबाई, अहिल्याबाई. मुसलमानाच्या घराती एक बाई होती, मुलगी शिक्षिका. तिचं नाव तुम्ही मुलीनं सांगा बरं, मालूम आहे का? एखाद्या बाईनं सांग. महिलांनी बोलत चालते, बोला बोललो बोला. हा हा कोण बोलले बाई? उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. मंगाच्या ताई या घेऊन जा. लेकीचा अधिकार आहे काकावर. आम्हाला बोलणाऱ्या बाया, मुक्या बहिऱ्या, आत्महत्या करणाऱ्या बाया आवडत नाहीत. हिम्मत न जगा.
आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. धन्यवाद ताई साहेब. साडी दे. जाऊ द्या. पुस्तक देतो, मी लिहिलेलंच देतो. सत्यानाश कसा समाजाचा सत्यानाश झाला, कारण समाजाची चिंता नाही माय. काय आडनाव तुमचं? लाडे म्हणजे कायच्यात येते? माळी, तेली, शिंदी, बुद्धिस्ट लाडे. धन्यवाद ताई साहेब, आभारी आहो. किती ठारकन उत्तर दिलं माझ्या बहिणीने. त्या मुसलमानाच्या शिक्षिका सावित्रीबाईची मैत्रीण, तिचं नाव होतं फातिमा शेख. आणि त्या ताईले काय मालूम आहे? वाचन कीर्तनी ऐकतात. असे कीर्तन ऐका ग्रामगीतेचे, तुकोबाच्या गाथेचे, ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीचे. ते भाकळ कथा ऐकू नका. रावणाला दा तोंड होते, रामाले 2 लेकरं होते हे ऐका. आपणही 2 ठेवा. लहान भावाचं 2 एकर दाबू नका हे ऐका. पण रावणाला दा तोंड होते, खरंच दा तोंड असतील काय? त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली? चिन्हबाई किती वेळा सीझर करायला लागलं सन डॉक्टर साहेब. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा. मग तो संडास किती ट्रक करेल? मग तर JCB बोलावली शिन. म्हणून आम्हाला राम पाहिजे, पण कोणता? कौशल्येचा रामबाई. कौशल्येचा राम. अर्थ लक्षात आला काय? कौशल्य ज्याच्या जवळ आहे, आलं काय लक्षात? ज्याच्या जवळ कौशल्य आहे तो राम पाहिजे आम्हाला. म्हणून आज आपण मोठ्या जिव्हाळ्यानं इथे एकत्रित आला. 3 तास होऊन राहिले एकसारखे बसल्या. अजून ऐकायची इच्छा आहे का? मग तुम्ही वाजवणं सुरू करा ना. उद्यापासून मी एकट्यानंच वाजवावं का? एखादी खंजेरी घेऊन जा. 200 रुपयाची आहे. दारू काय पेता? चपटी. 2 चपट्या पेल्यापेक्षा 1 खंजेरी घेऊन जाईन. अशी नशा कर. चला ना हमें नाम गुरु का. चलाना हमें नाम गुरु का. चलाना भरम खास जिनका. चलाना हमें नाम गुरु का. माझ्याकडे खंजेरी आहे, पुस्तकही आहे. 250 रुपयाचे 8 पुस्तकं किंवा 10 रुपयाचं, 50 रुपयाचं. कमी प्राइस मध्ये आहे. कीर्तन संपल्यावर घेऊन जा. स्पीकरवाले दादा, कॅमेरामन, आज तो सत्यपाल कसा हात करतो. इकडे पाहिजे, माकडे नाही पाहणार तो. LCD वाल्याला दादा म्हणा, त्याला माकडे पाहायला पाहिजे का? डुप्लिकेट सत्यपाल आहे तो. आपण सर्व मायबाप एकत्रित आलात. मी माझ्या या रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रह्मपुरी राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नये. उभे राहा आपापल्या जागा.